त्याच्यावरती आपण या ठिकाणी चिंतन मांडणार आहोत. खऱ्या अर्थानं भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाला. भगवान श्रीकृष्णाचा जन्म अष्टमीच्या दिवशी झाला. भगवान श्रीकृष्णाचा जन्म 8वा अवतार. कच्छ मच्छ वराह नरसिंह वामन परशुराम राम आणि कृष्ण हा 8वा अवतार. कुटुंबात सुद्धा 8वा. अष्टमीच्या दिवशी 8वा. आणि 8 वर्षाचं बालक देवकी आणि वसुदेवाच्या पुढं त्या ठिकाणी उभं राहिलं आणि त्यावेळेला सांगू लागलं, नंदाच्या माया उपजली तेथे आणि ठेवीमध्ये येते. त्या ठिकाणी मला ठेवा. तिथं जी माया जन्माला आलेली आहे तिला इथं घेऊन या. वसुदेवानं आपल्या टोपलीमध्ये त्या बालकाला ठेवलं आणि त्या ठिकाणी यमुना नदी पार करून त्या ठिकाणी गोकुळामध्ये गेले. तिथली माया घेतली, इकडं आले आणि परत मग त्या ठिकाणी त्या गोकुळवासियांना आनंद झाला की नंदाला एक त्या ठिकाणी पुत्र झाला. एक गवळण गवळण भरती गवळणी
झाला, यशोदेला पुत्र झाला, नंदराजाला पुत्र झाला. आणि मग सगळ्यांची गलबल चालू झाली. एकीच्या पुढं त्या नंदराजाचा त्या यशोदेचा बालक पाहिला. त्या ठिकाणी गवळणी धावू लागल्या आणि धावत प्रत्येक गवळण गेल्यानंतर त्या बालकाला पाहायच्या, आपल्या मांडीवरती घ्यायच्या. घेतल्यानंतर काही गवळणींना चान्सच मिळत नव्हते. एवढ्या गवळणींची त्या ठिकाणी गडबड झाली. आणि गडबड झाल्यानंतर दुसरी गवळण त्या ठिकाणी आतल्या गेलेल्या गवळणीला बाहेर आल्यानंतर विचारायची, अगं तो नंदाचा मुलगा कसा आहे? पाहिला तो नंदाचा बालक कसा आहे. दुसरी गवळण दुसऱ्या गवळणीला त्या ठिकाणी वर्णन करून सांगू लागली की नंदाचा बालक असा दिसतो, नंदाचा बालक तसा दिसतो. आणि सर्व गोकुळामध्ये त्या ठिकाणी आनंद झाला. गुडिया तोरणे असा मोठा उत्सव त्या ठिकाणी. गुडिया तोरणे, गुडिया तोरणे, गुडिया